या वाड्याला तशी वाढव किती असलो आम्ही लागीसान पळयलो आणि भुरगीं एन्जॉय करतात पण किती लागीसान असलो आम्ही लागीसान पळयलो आणि ते हाल काढल्यात आमच्या पूर्वजांनी आमच्या जाणटेल्यांनी त्या हालींतल्यान तो पुढे चललो ही कामां आम्ही केली पयली मतदारसंघात मात्र तुम्ही काँग्रेस म्हणून निवडून दिलो पण काँग्रेस निवडून दिल्या उपरांत आम्ही कामां करू शकतो पावर हातीन आयल्या उपरांतच आम्ही काम करू शकतो सॉरी यशाचे नाव घेऊन आहे यश खासदार काम केले असं आम्ही विसरू शकतो आम्ही जेन्ना या मतदारसंघात पावले तेन्ना एक व्हडलें काम हांव करूंक शकतलो काय म्हणून असो विचार करतालो कारण कांय सोयी पावनासल्यो आणि अशें आसलेलें की लोक सुद्धा तो एमजी शिव दिसलो काय मत मारताले मतां मारताले शिव दिसल्या उपरांत आनी हो मतदारसंघ फाटीं येयलो मतदारसंघात खंयच्यो सोयी पावना आनी ही मजा मारताले पार्टी पक्ष आमकां यूज करून घेताले म्हणून तेन्ना हांवें ठरयलें की ह्या मतदारसंघात सगळ्यो सोयी पावपाक होच वाडो असो न्ही अख्खो मतदारसंघ कसो आसलो आनी हें हांवें पावोवपाक जाय घराघरांनी कारण म्हाका पावर दिवपाक तेन्ना हांवें बंड केलें पयलीं हांवें बीजेपी गव्हर्मेंट केलो निस्पाक दिवना गव्हर्मेंटाक म्हाजें हें काम जो मतदारसंघ भुरगो सांगतलो जी महिला सांगतली जे युवक सांगतले ते जावपाक जाय हांव गेलो ना जे सांगता ती म्हाका सांगता ते काम हांव खंय कमी आहा ह्या मतदारसंघात डेव्हलपमेंट विकास हांवें सगळी कडेन पावयलो खंयची स्कीम आयली जाल्यार ह्या मतदारसंघात सगळ्या कडेन पावोवपाचें म्हाजें हें आसलें आज 4.5 वर्सां हांव आयला बाबू कित्याक आयलो काय म्हणटात इलेक्शनाक 4.5 वर्सां हेजे पयलीं 99 हांव आयलो म्हाका याद येता शेतकाराची शेतकार मराठी आज नाव आमची ताकद आज सरीत आमच्या बरोबर आहे तुम्हाला आता मागच्या 4.5 वर्षामध्ये कितपत कामं झाली आणि ह्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे याच्या आधी 4 टर्म सरीत आमच्यामध्ये होते 4 टर्म मध्ये किती कामं झाली जसं लोणचं जितकं मुरतं तितकं चांगलं लागतं म्हणतात तसं सर या मतदारसंघात एवढे मुरले की त्यांना खालचे कोपरे आहेत कुठे काय आहे कुठे काय कामं झाली नाहीये हे सरांना माहिती आहे तर मी जास्त वेळ नाही घेणार आहे कारण सध्या सरांचं भाषण तुमच्या सगळ्यांसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे कारण आमच्यासाठी सराचा आवाज सराची एनर्जी ही आम्हाला असेंब्लीत पोहोचवायची आहे म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे जेवढं जास्त जमेल तेवढं जास्त मताने आम्हाला सरांना निवडून आणलं पाहिजे पहिल्यांदा आता सरांनी जस्ट एंट्री केली आहे सरांचा प्रचार सरांच्या आपल्या लहान सभा हे चालू झाल्याबरोबर बाकीचे सगळे जे कोणी फॉर्म वगैरे पुढचे जे कोण आहेत सगळे लोक त्यांच्या आवाजात त्यांचं काही फेसबुकवरती या फोटोवर काही दिसत नाही तुम्ही विचार करा
हा आवाज जर असेंब्लीत गेला तर आमचं पुढे काय, तर सगळं छान आहे. तर आमचं एअरपोर्ट आयुष हॉस्पिटल सगळ्यांनाच माहिती आहे की तिथे आम्ही किती मागे पडलोय. आज रवींद्र भवन, जसं अर्जुन भाईने सांगितलं, आज आमचं रवींद्र भवन आज हे घरगड मांजऱ्यामध्ये गेलंय. ते जर सर असते तर असं झालं असतं का? होय की नाही? मग इथे आम्हाला आमदार ते पुढचा मंत्री म्हणून कोण पाहिजे? जरा आवाज येऊ द्या. व्हेरी गुड. तर काकाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मुलाचं जो कामाचं व्हायचंय, म्हणजे तुम्ही विचार करा की हे आमचे जाणते लोक आहेत ते सरांची किती वाट बघतायत. माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की भरघोस मताने आम्ही सरांना विधानसभेमध्ये पाठवूया आणि आमची जी काय डेव्हलपमेंटचं सर करणारच आहे, पण आम्हाला जी नोकरीची जी आहे गरज, त्याच्यासाठी आम्ही आवाज आमचा वाढवूया आणि आमची ताकद सरांच्या मागे किती आहे ते आम्ही दाखवून देऊया. थँक्यू सो मच. उपस्थित सगळे मान्यवर, उपस्थित मोठ्या संख्येने आलेले तुम्ही सगळे भावा बहिणा सगळे नमस्कार करता. तुमका खबर आहे जाऊन आम्ही आज जमल्या एक बारीक कॉर्नर मीटिंग जमल्या. तुमचं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, त्याला लागून तुमका धन्यवाद म्हणता. जमपाचे कारण म्हटल्यार येणारे जे इलेक्शन हा विधानसभेचे, त्या इलेक्शनाच्या संदर्भात आम्ही असं जमलेले आहात. सो तुमच्याकडे मात्र आज बाबू ज्या ताकदीन पुढे चालला, त्या गावागावांनी वाड्या म्हणा मिटिंग चालू आहात आणि त्या मिटिंगे तुमच्या असो प्रतिसाद मिळता. त्या जाग्यार कॉर्नर मिटिंग लायता आम्ही, त्या जाग्यार मिटिंग लागतं आणि मिटिंग त्या जाग्यार लायता आम्ही, तिथं व्हडली सभा जाता. आज जर ही सभा व्हडली जाल्यार कितें जातले हे चिंतपाची गरज आहे. आज जो सपोर्ट जो बाबूक मेळटा, सो आज तुम्ही आज हांगासर जमले कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून बाबू फाटल्यान खंबीरपणे 20 वर्सां गेली तुम्ही आसात. ह्याच्या पुढे आमकां अशी ही धडाडी दाखोवन येणारो जो काळ हा हो महत्वाचो हा. आमकां आमच्या सगळ्या प्रमाणे फ्रेंड सर्कल सगळ्यांक लागीं धरून आमकां फुडें वचपाक जाय, जेणे करून विधानसभेत आमचो पेडण्याचो बुलंद आवाज जो आहा ह्यो आमकां परतून एसेंब्लीत धाडपाचो आहा. आज तुम्ही पळयल्यात जशे मोपा एअरपोर्ट असो किंवा आयुष हॉस्पिटल असो, आज सगळ्या सायडीन आमी त्रसान पडलेला, कसलोच आमकां फायदो दोनूय प्रोजेक्टांचो जावंक ना. तशें रवींद्र भवन असो किंवा क्रिकेट स्टेडियम असो, हे येवपा खातीर बाबून जे प्रयत्न केलेले धारगळेन येवपा खातीर ते आमकां खबर आहा. पूण हेचे विधानसभेत आवाज उठोवपी असो धडाडीचो नेतृत्व आमचे करपी बाबू ना, हेका लागून ते खंय तरी भायर पावलेले आसात. आज रवींद्र भवन हे मांद्रे मतदारसंघात गेले आणि क्रिकेट स्टेडियम वचपाच्या मार्गार आसा, पूण आवाज उठोवपी आमच्या बद्दल कोणूच ना जाला. पूण आज जर आवाज उठोवपी जर माणूस आसलो तो फक्त आनी फक्त बाबू आसगांवकारच आसलो, दुसऱ्या किती जमचे ना हे सगळ्या पेडणेकारांक खबर आहा. आणि त्या तिडकीन त्या रागान आज लोक बाबूच्या फाटल्यान उभे असतात आणि धडाडीन बाबूच्या फाटल्यान नेतृत्व सांबाळपाक आम्ही सगळे आहा उभे आहा, खंबीरपणे उभे आहा, हे सांगपाक काय जातले. तशेंच आज जे जे आमचे पदाधिकारी म्हणा जे बाबू सपोर्ट करता, आज त्यांच्या फाटल्यान पुलीस धाडप, केसी घालप, कितलेशे इलिगल कन्स्ट्रक्शन हे ते सगळे जेणे करून असो प्रयत्न चालू हा की खंय तरी हेंका सायडीक काडप. बाबूचो असो आवाज जाला की आवाजाक खंय तरी थांबप, हो प्रयत्न तेंचो चालू हा. आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे केसी कंप्लेनी चालूच हा. मेल्लेल्या मनशाक सुद्धा आमदार सोडिना, हे खूप लागता. अरे 3 वर्साचो मनीस मेला, त्या मनशाचे नाव घेऊन तो आज इलिगल कन्स्ट्रक्शन म्हणून कोणाचे केसी घालपाक चालू केले. अरे कितें चल्ला पेडण्याची संस्कृती न्हू आणि पेडण्याचे राजकारण न्हू, अशें राजकारण करून केन्ना बाबू फुडें सरोंक ना. बाबू आपल्या मेहनतीन, आपल्या कश्टान आणि आपले काम दाखोवन फुडें गेल्लो आहा. आज बाबूचे जे काम आसा हे तुमकां आमकां सांगपाची गरज ना. प्रत्येक मनशाक हांगासरल्या खबर आहा बाबूची धडाडी म्हटल्यार कितें, बाबूचें काम म्हटल्यार कितें,
हे आम्ही लागींच्यान पळयलेले आहा. आयज जे कन्स्ट्रक्शन इलिगल कन्स्ट्रक्शनाची कंप्लेंट घातल्या हे प्रवीण आंबेकरान त्याच्या नाही दुसऱ्या त्याच्या कंप्लेंट घातल्या. अरे तू जेन्ना दुसऱ्या बोट टाकयता तेन्ना 4 बोटां तुझे असतात हे विसरलो. अरे तू ज्या घरात रावता ते घर इलिगल आणि तू लोकांच्या कंप्लेंटी घालता. हे राजकारण म्हणजे बुरशे राजकारण. आणि तू बाबूचेर उलयता. अरे लायकी नासलो मनीस बाबूचेर उलोवपाक लागलो. आयज बाबूचेर उलोवपाक त्याची लायकी ना आणि सांगपाक सोदता. आयज जे इलेक्शनाक आमी भायर सरल्या जी गर्दी कोण हेंका सारखे अंदाज जाल्लेले आहा ते रातची ध्यान पडना. पूण आमकां हेच्या फुडें बाबू कसो पाठिंबो दिवपाचो बाबू कसो सपोर्ट करपाचो सगळे जाण बाबूच्या फाटल्यान रावया. ह्या इलेक्शनाक आमच्या पेडण्याचो बुलंद आवाज जो आहा ह्यो पेडण्याचो बुलंद आवाज असेंब्लीत पावल्या शिवाय आमी थांबया नाका. इतलेच मागता तुमचे कडेन आनी तुमची रजा घेता. निवडणुका दोन फुडें दवरून आमकां हे लोक भ्रमीत करचो प्रयत्न करतात. जो तो म्हणटा आपूण तुमकां हें करतलो तें करतलो तुमकां हें दितलो तुमकां तें दितलो. आनी खुबशे आमचे स्थानीक लोक त्यांच्या अमिशात बळी पडत आमच्या मदीं ह्या तरेचे वातावरण करपाचो प्रयत्न करतात आनी आमची दिशाभूल करपाचो तांचो प्रयत्न आसता. मुद्दाम पळय आयज जे उमेदवार आयज निवडणुका रावंक सोदता आयज जे कोण रावंक सोदता हांगासर तेणे मुद्दाम दृश्टीकोन पळय हेंच्यांनी आजून पर्यंत हेच्या पयलीं पासून सुद्दां पेडण्याक लागून केन्नाच कितें करूंक ना. कसलें तेंचें सामाजीक काम करूंक ना. त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांच्यानी गेले 50-60 वर्सां सरकारी नोकऱ्यो केलो पण त्या नोकरीच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यानी पेडण्याची सेवा करूंक ना. त्यांनी केन्ना पेडण्याकडे पळोवंक ना. पण आयज ते पेडण्यान गेले रिटायर जावन आनी सांगता आमी तुमकां हें करतले आमी तें करतले बापून कांय करूंक ना अशें सांगपाचो प्रयत्न करतात. ताका कितें दिसता आसतलें की पेडण्यातले लोक जे आहा पळय हे ग्रामीण लोक खूब प्रामाणीक लोक सादेपळे लोक आणि पेडण्याचो स्वभाव आसा की कोणाक मुद्दम दुखोवप ना कोणाक तोडप ना कोणाकडे वायट भाशा उलोवप ना. हे समजता ह्या पेडण्याकर आमी मूर्ख करतले. आमी अशें तरेन आश्वासन दिवन त्यांच्या मदीं दुफळी मारयतले आनी आपलो स्वार्थ ते साधपाचो प्रयत्न करतात. म्हणून तुका सांगता हे जे पळय आमदार उमेदवार पळय हे एकट्यानूय आमच्या पेडण्यान तर सोडाच तेन्ना आतां हांगा येयल्या पूण ज्या गांवांत तेणें जन्म घेतला ज्या गांवांत ते आज पर्यंत रावून येयल्या त्या गांवांत सुद्धा ह्या उमेदवारांनी अजून पर्यंत कसलेंच एक सामाजिक कार्य करूंक ना. कसल्याच तरेचें सामाजिक कार्य करूंक ना. पण आयज ते आमकां येवन सांगता पेडण्यान येवन हांव निडकोरा वता तुमी आपणाक मतां घाला तुमकां आपूण हें करतलो तुमकां आमी तें करतलो आनी आपूण हें करतलो तें करतलो. पूण म्हाका सांगात ज्या मनशान आपल्या गेल्या 60 वर्साच्या कालावधीत जेणें कांयच करूंक ना तो आतां करूंक शकता का. म्हणून विचार करूंक जाय. तसोच आमचो दुसरो आनी आसा सगळ्यांक खबर आसतली जे प्रचार करतात आमी म्हणटा ते भुमिपुत्र बाबू म्हणटा ते भायलो आमकां न्याय मेळोंक जाय. भुमिपुत्र जर तूं आसलेलो हांव भुमिपुत्र म्हाका 53 वर्सां हांव म्हाज्या संपूर्ण आयुश्यांत म्हाजें मतदान जें आसा पळय तें फक्त पेडण्यानूच केलां आनी पेडण्या खातीर केलां आनी पेडण्याक लागून केलां. ह्या मनशान मतदान केलां आपलें पेडण्याक लागून 2022 तेणे आपणाक लागून आमकां लागून आनी तो सांगता आमकां आपूण भुमिपुत्र म्हणून. विचार करात जावं शकता भुमिपुत्र जातो जेणे आपलें मतदान केलें आपण 2022 तो लोकांक भ्रमीत करता अप्रचार करता की आपण भुमिपुत्र म्हणटा तो मुक्त जावंक शकना. तो विचार करा तुमी आमी तर पाळिल्ले आयज म्हणजे अशा तरेचे लोक जे आसा पळय आमकां हे लोक आमकां अशा तरेचो खोटो अप्रचार करून आमच्या लोकांक फसोवपाचो प्रयत्न करतात. म्हणून आमचें कर्तव्य आसा लोकां मदीं वचून अशी जागृताय करप लोकांक सांगप की ह्या टायमार आमकां जर परत जर आमी 80% अनुभव घेता ती जर आमकां नाका जाल्यार आमी खंय तरी सगळे एकठांय येवंक जाय
आणि आम्ही सगळे एकठांय येऊन एक बरो विचार करूंक जाय आणि एका बऱ्या विचारान हे पेडणे जर वाचयतलो पेडणे जर फुडें व्हरतलो त्याच प्रमाणे आमच्या भुरग्यांक जर खंय न्याय मेळोंक जाय जाल्यार आमकां आयज पाळी येयल्ली आसा आमी विचार करूंक जाय निर्णय घेवंक जाय आणि जशें हांवें म्हटलें बाबू कित्याक तर बाबूचे कामाची पद्धती बाबूचे नेतृत्व बाबूची धडाडी आणि बाबून आयज पर्यंत केल्ली कामां जर पळयली आनी सगळ्यात व्हडलो पॉयंट सांगता बाबू आजगांवकाराक पण कसलेंय काम असो ते करून घेवपाक तेका लिडर लागना तेका कोणी सामान्य पेडणेकार ती महिला आसूं किंवा आमचो युवा आसूं युवती ज्येश्ठ आसूं ह्या कोणेक बाबू वचून डायरेक्ट घेवंक शकता आनी आपले गाराणे आपली समस्या ताणें सांगूंक शकता आनी बाबूची पद्दत अशी आहा की बाबू थंय मागीर तूं लिडराक घेवन यो तूं त्या सरपंचाक घाल असो बाबू कडेन विशय ना बाबूची पद्दत तूं आपलो मतदार तुजो अधिकार आसा आपल्याला येवपाचो आनी आपलें काम करून घेवपाचें आनी बाबू असो हांवें एक मनीस पळयला जो केन्नाय बी कोणाचो केन्नाय फोन घेता फोन आमी तर हांव तर सदां म्हणटा की आमी पळयता कोण कोणाचो फोन काम करून बाबू फोन मारली काय बाबू रिसीव केलो आनी हेलो स्टार्ट म्हणजे अशा तरेचे ही बाबूची पद्दत खंयच्याच मनशाक आमी ताका म्हणटा केन्नाय खंयचो एक्सिडेंट कोणाक जालो तर तात्काळ म्हणटा ते फर्स्ट एड मेळोंक जाय पयले गोश्टीचेर मेळोंक जाय फर्स्ट एड ते फर्स्ट एड डिफेंस काम जे आसा ते बाबाच बरोबर करता इमिडिएटली तुका पयली तुका सोल्युशन तू लायफ भावून घेतला म्हणून समज फर्स्ट एड मागीर तुका उपचार घेतो मागीर तुका फाल्यां उपचार फाल्यां कितें करूया पण इमिडिएटली तुका रिस्पॉन्स मेळटा तुका उलोवंक मेळटा तुका सांगूंक मेळटा ही सगळ्यात व्हडली उपलब्धी आसा आमदार बी सांगतलो आमकां हेच्या वांगडा हांव आसलो काम करपाक की आपण पेडण्यात रावतलो आपण 24 वरां पेडण्यात आसतलो आयज 12 वेळ लोकांक ते दारां ओपन जायना तो 8 वयता बरोबर न्हू अनुभव आमी ताणें घेतला आमी सुद्दां वयताले लोकांक उलोवंक त्या उठतले बाबा सांग बरें आजून दारूच उरना बरें ते आमचो लोक करतले लोक बरो दुसरो उठता शेतकरी लोक 7 रेडी 8 दारां बघा आमदाराच्या आमदार महाराष्ट्र दार पडिना मागीर कोण सांगता तो आमदार ना आमदार भायर गेलो म्हणजे अशा तरेची अवेदना अशा तरेचो त्रास आमी सोंसता आनी हेका जर आमी जर फाटीक उडोवंक जाय आनी जर फुडें वचोंक जाय जाल्यार आमकां एकूच पर्याय आसा आमी ह्या विधानसभा निवडणुकीत एक बरो निर्णय घेवंक जाय एक विचार करूंक जाय आनी एका मतान जर आमी जर बाबू निवडून जर हाडलो जाल्यारूच आमी दिसता की जे कितें आमी आयज त्रास अनुभव घेता ताचेर एकूच पर्याय वेवस्था म्हटल्यार बाबू आजगांवकर कित्याक बाबू हो एकमेव जो असो मनीस आसा जो फाल्यां आमदार जर जालो जाल्यार मंत्री जातलो हातून डावट ना आनी हेंचे बी परिस्थिती पळयले हेंच्या कडेन आतां सद्या महामंडळ जें आसा पळय ताची सुविधा आमच्या महिलांक मेळना पूण आपल्या मिटिंगेक तो महिला हांकां दाखयता फोन करून त्या सीएम सगळ्या महिलांक घेवन मिटिंगा आमच्या पण महिलांचे कामां कितें किंवा मिटिंग घेवपाची इतले आमच्यो महिला आमी कमी आहा आमी आयज सगळे आमी शिकलेली आसा म्हणजे भुरगे शिकलेले आसा आमकां जाय सगळे काळजबळ तुमचे कमन खावपाचे हेच्या कडेन लाचारी कोणा कडेन लोक आनी आमी पेडणेकर स्वाभिमानी लोक तेजे बुद्धिमत्ता आसले लोक आमी पण सांगपाक तात्पर्य इतलेंच की हे लोक आमकां अशा तरेचो अप्रचार करता किंवा अप्रचार आमकां थोड्या लोकांक खरंच लागता आनी मागीर आमी म्हणटा कित्याक आमी सादे लोक प्रामाणीक लोक कोणी म्हणटात ना तेणे आमकां 10,000 हाडून दिले काय करूया म्हणजे एक बरेचशी हेल्प केली पण कितें आर्थीक सहाय्य केलें तर आमच्या महिला कितें म्हणटात कितें करूया गो तेणी आमकां काय ते हेल्प केली मगो ताका थोडी 4 मतां घालया अशें आमची महिला चिंततात आमचे लोक प्रामाणीक न्हू आमचे लोक कोणाक फटींगपणां करूं नकळो म्हणून तुका सांगता अशा ह्या लोकांच्या तूं फटींगपणाक बळी पडूं नाका आनी अशा लोकांचेर तूं विश्वास दवरूं नाका आनी आमकां खऱ्या अर्थान जर आमच्या फाटल्या पिढयेक जर न्याय मेळोंक जाय आमकां जर काय धंदो उद्योग सगळे मेळोंक जाय जाल्यार आमकां खऱ्या अर्थान आयज बाबाची गरज आसा म्हणून म्हजो प्रयत्न लोकां मदीं वचून तुमच्या जागृताय करची तुमकां सांगचें आनी आमी सगळ्यांनी कशें तरी काम करूंक जाय हो सांगचो हांव प्रयत्न करता म्हाका नक्कीच खात्री आहा की आमचो लोक जो आसा ह्या निवडणुकेक नक्की विचार करतलो
आणि ह्या टायमार आम्ही सगळे एकठांय येऊन एक बरो निर्णय घेतले. माझे तुमकां खबर तुमकां एक सारी तुमकां एक गोष्ट सांगता, एक बारीकशी गोष्ट सांगता, मातशें तात्पर्य मागीर तुमकां गोष्ट. म्हणजे तुमकां कितें गोष्ट सांगता हांव की आयज ज्या तरेन हे लोक आपल्या सोशल मिडियाचो आनी आपल्या ऑर्गनायज जे तरेन काम करता आनी कसो आमच्या कडेन फटींगपणां करता पळय तुमकां कळटा म्हणून सांगता तुमकां हांव. एका गांवांत न्हू एका शेतकाऱ्या कडेन एक बकरो आसता. ताणें बरो बकरो तो बरो धाकटेपणान पाळून बरो व्हडलो केल्लो आसता. त्या शेजाऱ्याक आनी एकटो मनीस आसता. त्या शेजाऱ्याचे त्या बकऱ्याचे नदर आसता की हो बकरो जो आसा तो आपणाक खावंक जाय. पूण कसो खावंक जाय? पयशान विकत घेवन न्हू, फुकट लुबाडून. तो बकरो जो आसा पळय तो बकरो जो आसा ना सोंपले तो बकरो जो आसा तो आपण त्याला खावंक जाय. पूण कसो? पयशे विकत घेवन न्हू, तेजे कडसून तेका लुबाडून तेका फटींगपणां करून. तो कितें करता दिसा तेच्या शेतकाऱ्याक वयता आनी म्हणटा अरे खंय वयता रे आयज बकरो घेवन? पूण म्हाका बकरो घेवन मातसो बाजाराक वयता विकपाक. हय. तो कितें म्हणटा तेका हो बकरो न्हू मरे, हो म्हणल्यार कुत्रो मरे म्हणलो तुजो. हो बकरो खंयचो? म्हणल्यार कितें उलयता तूं? आपलो बकरो आपण एका इतल्या वर्सां पोसला न्हलो आपलो बकरो तो. तो असोच वयता फुडें वयता. ह्या मनशान कितें केल्लें? ह्या मनशान दुसरो येता आयकूंक मरे. ह्या मनशान कितें केल्लें? ह्या जे दुसरो मनीस आसा कितें केल्लें? तेका तो लुबाडूंक जाय आसलो पण ताणें पयलींच प्लान केल्लो. आपले कडेन 10 मनीस अशे पळय ते त्या वाटेर पेरून दवरलेले त्या वाटेचेर त्या शेतकऱ्याक पिसो करपाक. आयज तेका जर हें सांगलें तो तुजो तो बकरो तुजो कुत्रो म्हणलो. तेका म्हणलो ना आपलो बकरो तो फुडें गेलो तेका हो तुजो दुसरो मनीस मेळ्ळो. अरे भाऊ खंय वयता रे? बाजाराक वयता बकरो विकपाक. ताणें परत तेच सांगलें बकरो हो कुत्रो मरे म्हणलो. अशें करीत करीत तेका वाटेक अशे 10 बडे लोकांक तेका मेळ्ळे आनी ते बकरो तरी कुत्रो करपाक प्रयत्न केलो. लास्ट तो मनीस बाजारांत पावलो, विकपाक ते बाजारांत बसलो. तेन्नाय परत तेका आनी एक मनीस मेळ्ळो. भाऊ हो कुत्रो कसो रे? कुत्रो हो बकरो मरे म्हणलो. पूण त्या मनशाक तें आयकून इतले फावटी त्या बकऱ्याक कुत्रो करून त्या मनशाकूय चिंतपाक पडलें की देवा खरोच कुत्रो का हो? पूण तेणें त्या बकऱ्याक थंयच सोडलो आनी तो आपल्या घरा येयलो. आनी अशा तरेन दुसऱ्या मनशाचे इस्पीत साध्य जालें. हें सांगपाचें तात्पर्य कितें? तर अशा तरेचे आयज लोक येयल्या पळय ते आपलो प्रयत्न करता आपल्या खोट्याचें खरें दाखोवपाक. आनी आमकां जें कितें हे लोक करूंक शकना त्या तरेची जी आश्वासनां दितात त्या तरेचे आमकां गोश्टी सांगतात आनी हेंच्यांनी आयकून कांयच करूंक ना पेडण्या लागून ते आमकां सांगता आमी पेडण्या फुडें व्हरतले, आमी पेडण्याक हें करतले तें करतले. म्हणून तो प्रयत्न आसा ज्या तरेन हे लोक आयज आपलं आयुश्य दुसऱ्या गांवांत घालून आमच्यान फटींगपणां करपाक येयल्या आनी ज्या तरेन हेंच्यांनी सगळ्यांनी मनीस करून दवरले आसा तें आमकां हे आमच्या सत्य खोटो दाखोवपाचो प्रयत्न करता. तो जर आमी हाडून जर काडटले जाल्यार आमकां सगळ्यांक विचार करूंक जाय, विचार करून एकत्र येवंक जाय आनी एकत्र येवन आमकां निर्णय घेवंक जाय की ह्या निवडणुकेक कोणें कितें सांगलें जाल्यार आमी सगळे जाण पेडणेकार म्हणून पेडण्या वाचोवपाक, पेडणेकार न्याय मेळपाक, पेडण्या फुडें व्हरपाक सगळ्यांनी एका मतान एका विचारान एकच जावंक जाय. फक्त आनी फक्त बाबू आसगांवकर. परत म्हाका दिसता खात्री आसा की बाबू आमकां न्याय दिवंक शकता. म्हाजी ठाम विश्वास आसा ह्या गोश्टीचेर. म्हणून हांव प्रयत्न करता प्रत्येक लोकांना वचून ह्या तरेची जागृताय करपाची, आपल्या पेडणेकार भाव भयणी कडेन संवाद सादपाचो आनी कोणाचेर तशी फालतू टिका न करता बाबू कितें करूंक शकता आनी हे लोक कशे फसयतात तो विचार मारपाचो प्रयत्न करतात. म्हाका नक्कीच खात्री आसा सगळे भाव भयणी ते विचार करतले, आमचे युवक आसा ते विचार करतले आनी आमी सगळे एक जावन एक विचार करया आनी बाबू आसगांवकाराक आमकां न्याय दिवपाक फुडें व्हरपाक गोंयच्या विधानसभेक एक आमदार आनी मंत्री म्हणून कामां करपाक फुडें व्हरतले अशी नक्कीच खात्री आसा अशी हांव अपेक्षा बाळगता. म्हणून सगळ्यांना देव बरें करूं.